नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक नवीन अपडेट आलेले आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली आहे। याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, 25 एप्रिलपर्यंत 2200 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी 29 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत 2191 कोटी रुपये पीक विमा भरपाई जमा केली आहे। शेतकऱ्यांना एकूण 3184 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। 25 एप्रिलपर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। तर पहा मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी 29 जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत 2191 कोटी रुपये विमा भरपाई जमा केली आहे। शेतकऱ्यांना एकूण 3184 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। अजून 993 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई लवकरच जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू आहे। काही जिल्ह्यांमध्ये या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे। राज्यामधील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे। तर पहा मराठवाड्यातील भरपाई। मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 564 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 339 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, तर 224 कोटी रुपये प्रलंबित आहेत, ते जमा करण्याचे काम सुरू आहे। लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 1340 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर आहे। त्यापैकी 1199 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, तर अजून 140 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। विदर्भातील भरपाई पहा। विदर्भातील गोंदिया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे। अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 629 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 433 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, तर आणखी 195 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। नागपूर विभागामध्ये पहा। नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे। नागपूर विभागात एकूण 200 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 180 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, तर 21 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे। नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 27 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, तर 122 कोटी रुपये प्रलंबित आहेत, ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विमा भरपाईपोटी 283 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। ही सर्व भरपाई प्रलंबित आहे। ही भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले आहे। तर पहा कोल्हापूर विभागातील सातारा आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी 49 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 9 कोटी 67 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, तर अजून 5 कोटी 82 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। राहिलेली भरपाई लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।